आज आहे गुढीपाडवा आणि हा गुढीपाडव्याचा व्लॉग इतक्या उशिरा मी शेअर करते त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर नाही देऊ शकणार, पण मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। हे येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना अगदी छान मस्त मजेत आनंदात आरोग्याचं सुखाचं समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर झालं असं होतं की लास्ट इयर आई पुण्याला होती गुढीपाडव्या दिवशी आणि आज मी गावी आहे। तर गावाला कसं असतं बघा, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं किती इझिली मिळत असतात, अगदी ताजी ताजी फ्रेश आपल्याच शेतातील आपल्याच झाडांची। पुण्यातून निघताना ऐनवेळी जी मी बॅग पॅकिंग केली ना त्याच्यामुळे झालेला हा घोळ। आहोंचे कपडे इस्त्री नव्हते, तर चला आहो इस्त्री करतायत तोपर्यंत आम्ही गुढी उभारण्याचं काम करणार आहोत। आणि हो, आजचा ना सुट्टीचा शेवटचा दिवस आहे। सकाळी जेव्हा आपण उठतो ना, ज्या दिवशी जायचं असतं पुण्याला परत, तेव्हापासूनच मनाला खूप अशी वेगळी फिलिंग येत असते, अगदी सॅड फिलिंग असते आणि कधीही 8 दिवसांची सुट्टी भुरकन उडून गेली कळलंच नाही। चला जायचं पुन्हा आपल्या कर्मभूमीला, ऑप्शन नाही ना काही, नाही तर इकडेच राहिलो असतो आपण। बरेच जण विचारत होते की तुला भाऊ बहीण किती आहेत, तर हा माझा भाऊ आहे माझ्या पाठीवरचा, म्हणजे मी मोठी आहे सगळ्यात। आणि आता गुढीचं पूजन करतोय तो आणि वडील आतमध्ये गणेशाची पूजा करतायत। आज माझे छोटे काका म्हणजे वडिलांचे सगळ्यात छोटे भाऊ सुद्धा आलेले आहेत। चला गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन झालं, माझे काका भेटले। आता निघालो आहोत आम्ही गावच्या लक्ष्मीला। पुरण आणि पोळीचा नैवेद्य सुद्धा आज आहे गुढीपाडव्याला, तर मी आल्यापासून देवीला जायचं राहिलं होतं, म्हटलं चला आज नैवेद्यही आहे आणि जायचा दिवस जवळ आला तरी अजून देवीला जायचं झालेलं नाही आहे। तर आता आम्ही निघालोय। चल दाखवते मी मंदिर, खूप सुंदर आहे आणि इतका कडक उन्हाळा आहे तरी सुद्धा किती छान पाणी आहे नदीला। हे गावाला राहून बघा कसं गोरं घुमट आहे आणि माझी अवस्था कशी झाली आहे, कारण ती मुळात गोरी आहे आणि आम्ही आहोत सावळे। पण ठीक आहे, आम्ही काही रिसिजन करत नाही आहे। बघा भर उन्हाळ्यात सुद्धा केवढं सारं पाणी आहे नदीला आणि नदीच्या किनारी हे असं लक्ष्मीचं, महालक्ष्मीचं आणि दत्तात्रेयाचं सुंदर असं हे मंदिर। यामुळे आमचा गाव खरंच खूप सुंदर दिसतो आणि हे माहेर आहे बरं का माझं। गावी आल्यापासून सतत आई सांगत होती बरं का की लक्ष्मीला जाऊ नये। मंगळवारी सांगितलं गेलं की लक्ष्मीला आज तरी जा, त्या दिवशीही नाही जमलं। शुक्रवारी जायला सांगितलं, त्या दिवशीही मला यायला नाही जमलं। तर आई ना चिडली होती माझ्यावरती की अगं बाई आता जायची वेळ आली, गुढीपाडवा आहे, आज तरी ॲटलीस्ट जा दर्शनासाठी। तर फायनली मी आली आहे आणि मला माहिती होतं की हाच दिवस मला उजाडणार आहे मंदिरात जाण्यासाठी। आणि तसंही चांगलं आहे ना, वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं दर्शन करायला जातातच सगळे, तशीच मीही आली आणि गावच्या म्हणजे माहेरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाने मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ही करते। आणि अगदी छान मस्त दर्शन झालं। आणि इथे जे गुरुजी होते ना, म्हणजे पुजारी, त्यांनी तर गुरव बोलतात आमच्याकडे, त्यांनी तर लिटरली आम्हा दोघांना देवीच्या जवळ फोटो काढण्यासाठी पोच सांगितली की तू अशी इकडे बस। यांना सांगितलं तुम्हीही आरामात असं साईडला इथे बसा आणि छानसे फोटो काढा। मस्त वाटलं असं की बिना घाई गडबडीचं छान असं दर्शन झालं। आणि तुम्हाला माहिती आहे आमची ही देवी आहे ना, ती माहेरवाशीन मुलींना किंवा इतर गावच्या लोकांना पावते असं समजलं जातं आणि तसा एक्सपिरियन्सही आहे बरं का। आहोंसोबत लग्न व्हावं म्हणून सगळ्यात पहिलं मागणं मी या देवीलाच मागितलं होतं, म्हणजेच देवी पावतीये ना। मे महिन्यामध्ये या महालक्ष्मीची जत्रा असते आणि या पंचक्रोशीत सगळ्यात मोठी जत्रा माझ्या माहेरचीच असते बरं का। आणि यावर्षी मात्र मी आवर्जून या जत्रेला येण्याचा प्रयत्न करणार आहे। लास्ट इयर मी आले नव्हते। चला तुम्हालाही झालं ना छान असं महालक्ष्मीचं दर्शन, आता आपण दत्तात्रेयाचं दर्शन करूया। बाजूलाच असं हे दत्तात्रेयाचं मंदिर आहे आणि मंदिरातून समोर नदी किती सुंदर दिसते बघा। तर हे खरं वैभव आहे माझ्या माहेरचं। प्रत्येकालाच आपला गाव आवडत असतो आणि तसंच मलाही माझा गाव खूप आवडतो, अगदी सासरपेक्षा मला माझं माहेर खूप आवडतं। चला आता देवदर्शन झालं, मस्त पुरणपोळ्या करायच्या उरलेल्या, थोड्याशा मदत करायची आईला फक्त लाटून द्यायला आणि आवरावरी करायची, गाडी भरायची आणि निघायचं।
आहे की नाही माझ्या गावचा परिसर अगदीच सुंदर? नक्की कॉमेंट करून सांगा हं मला की कसं वाटलं तुम्हाला हे सारं. चला, न्यूजपेपर घेऊन जाणार आहे मी आठवणीनं. का माहिती आहे, घरामध्ये पुण्याच्या घरामध्ये जे काही मिरर आहेत सगळीकडे, अगदी मिररच करून ठेवलेत मी साऱ्या घरभर. तर ते मिरर क्लीन करण्यासाठी आवर्जून मला न्यूजपेपर लागतो. आणि पुण्यामध्ये आम्ही न्यूजपेपर घेत नाही, तर मागायचा कोणाला? रद्दीच्या दुकानातून मग विकत आणावा लागतो. त्यापेक्षा आई काय बोलली की इथे न्यूजपेपर डेली येतो आणि खूप सारे न्यूजपेपर साचलेलेही असतात आणि गावाला कधी कोणी विकत नाही बरं का, असंच देऊन टाकतात आजूबाजूवाल्यांना. आणि ज्यांच्याकडे न्यूजपेपर येत नसतो पण न्यूजपेपर लागतोच सगळ्यांना, तर मीही आता गाडी भरून न्यूजपेपर घेऊन जाणार आहे. गाडी भरून म्हणजे बऱ्यापैकी, की ॲटलिस्ट मला नंतरच्या व्हिजिटपर्यंत तरी पुरतील एवढे. मी ना काही व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी होमिओपॅथी सुरू केली, माझे पिरियड इरेग्युलर आहेत त्याच्यासाठी, आणि 4 महिन्यापासून मी होमिओपॅथी घेते ती याच डॉक्टरांची. हे बघा, ही डॉक्टरांची मुलगी आहे इशू, म्हणजेच ईशा. आणि हे डॉक्टर जो आमचा क्लासमेट आहे, ज्याचं सांगलीला क्लिनिक आहे, आणि त्याचीच मी ट्रीटमेंट घेते. आणि तुम्हाला सांगते 4 महिन्यापासून मला खूप चांगला रिझल्ट आहे. तर आज खास माझ्या घरी डॉक्टर माझ्यासाठी मेडिसिन घेऊन आले आहेत. मेडिसिन संपले होते, तर बोलला की तू येतेसच गावी तर मी देईन तुला. आणि आमचं ठरलं होतं बरं का की सांगलीमध्ये भेटायचं, बट काही कारणामुळे नाही झालं भेटणं. पण ठीक आहे, चला, ते स्वतः आलेत घरी. प्रितीश राहतो इथे, राहतो ठरलं ना, डन. तुमची गाडी होती, तुझे काय प्री रिक्विसाइट्स आहेत ते कम्प्लीट झाले? काय काय सांग मला प्री रिक्विसाइट्स तुझी, पुन्हा एकदा सांग. एक डोंगल हवाय तुला या कम्प्युटर साठी. हा डेलचा पीसी आहे आणि प्रीतीचाच पीसी आहे बरं का, एकदम वेल कंडिशन मध्ये आहे. तर तो इथे राहणार आहे, तर इथेच ऑनलाईन क्लासेस वगैरे अटेंड करेल. ओ, हा पंखा कशाचा निघालाय? कूलरचा आहे काय? नाही, आहे ना, पसारा काढून ठेवलाय. ओके, याचा. आणि काय प्रीतीश, अजून काय हवंय तुला? नोटबुक, पेन म्हणतात येईल तुला सगळं अभ्यासासाठी. ओनली अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा. हा, तुझी बॅग मग आता मी वेगळी करू? एक येल्लो बॅग इथंच ठेवून जाते, व्यवस्थित कपडे वगैरे त्यामध्ये. हे बघलं प्रीतीश, पुन्हा तुला 2 वर्ष कुठेही राहता नाही येणार. मोठा होणार प्रीतीश परत तू. आता मोठा अजून, आता मोठा झालायच की तो, म्हणजे शाणा होईल अजून, जरा बारकाईने शाणाच आहे तो. आणि अण्णांच्या सोबत पण जरा टाइम स्पेंड कर, कधीतरी कुर्णात वगैरे जा त्यांच्या सोबत. काय आजीला पण जरा काहीतरी हेल्प कर. मी सक्सेसफुल झाले, तुझ्यात काय दम नाही. काय सक्सेसफुल? मी तुला ठेवून घेतलंय. तुझ्यामुळे नाही राहिलो मी आता माझं मन चेंज होईल. नाही, नको, तसं काय नाही मला. लाडका झाली आईची तयारी सुरू झाली. हे घेऊन जा, ते घेऊन जा. हां, मी पुण्यावरून जेव्हा माहेरी येत होते आणि बॅकपॅकिंगचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मी जे काही आयटम्स बनवले होते की चला स्वतःच्या हाताने काहीतरी आईवडिलांना बनवून घेऊन जाऊया, त्यावेळेला बऱ्याच जणींना असं वाटलं होतं की किती गं करतेस तू आणि केवढा तो खर्च किंवा किती काय काय घेऊन जाते. आता मला सांगा, हे जे तुम्ही पाहताय की नाही की अगदी क्रेटाची डिक्की फुल भरून साहित्य देते ती, तर या सगळ्या पुढे मी जे घेऊन आली ते काही आहे का? म्हणजे किती कम्पेअर तरी ते होऊ शकतं का? तर हे असं असतं. आणि म्हणूनच थोडंफार की चला आपल्या हाताने काहीतरी बनवून घेऊन जायचा तो छोटासा प्रयत्न होता. मी जेव्हा केव्हा माहेरवरून पुण्याला येते तेव्हा हमखास जेवण घेऊन येते. आईचं म्हणणं असं असतं की प्रवास करून कंटाळून गेल्यानंतर पुन्हा कधी तिथे जाऊन स्वयंपाक करणार, तर इथूनच घेऊन जायचं पोळी भाजी. आज तर काय चक्क पुरणपोळी होती ना, आणि जावयाला पुरणपोळी आवडते म्हटल्यावर डाळ खूप जास्त प्रमाणात घातली होती आमच्याचसाठी. तर इतक्या साऱ्या या पुरणपोळ्यासुद्धा मी पॅक करून घेते, म्हणजे गेल्यानंतर टेन्शन नाही. आणि हो, फक्त पुरणपोळीच नाही बरं का, त्या पुरणपोळीसोबत खाण्यासाठी गेल्यानंतर आमटी पण घेऊन जा म्हणत होती, पण मीच आणली नाही. तर तिने चक्क 2 बॉटल घरच्या म्हशीचं दूध सुद्धा दिलेलं आहे. काय तर म्हणे की तुमच्या गाडीमध्ये फुल AC ऑन असतो, दूध खराब नाही होणार, बिनधास्त घेऊन जा. तर आले मी घेऊन, आणि खरंच ते दूध बिलकुल खराब झालं नाही. अगदी 2-3 दिवस आम्ही ते खात होतो. तर हे बघा, ही आरू आमची हे दूध घेऊन उभी आहे. आणि आज ना माझ्या सासूबाईसुद्धा माझ्यासोबत पुण्याला येणार आहेत, तर त्याही घेऊन येतीलच पुरणपोळी वगैरे. पण तरीसुद्धा आईनं आवर्जून सारं काही आठवणीनं दिलेलं आहे. आणि हा माझा प्रीतीश, तो चक्क गावी राहतोय बरं का. पुण्यातून जेव्हा गावी जात होतो तेव्हा तो गावी यायला तयार नव्हता, आणि आता मात्र त्याचं म्हणणं असं आहे की मी इथेच राहणार आहे महिनाभर, म्हणजे चक्क एप्रिल एंडला मी पुण्याला येईन. ऐकलं? आता मी निघाली, जायची वेळ परत आली. मी काही कामाला हात लावला नाही अजिबात, तुम्ही पाहिलं व्हिडिओ मध्ये. आणि ही काय म्हणतीये, जाता जाता हे बघा तिथे ठेवलेत ना भांडी,
ती सारी भांडी घासून जा म्हणे. बरी आलीस. फिरून आल्यानंतर इतका कलर मस्त झाला होता. आज जरा बरा झालाय नाही म्हणता. चला हो. ओ काकवी आहे नॅचरल हवी आहे का? आई म्हणते खाणार का? खाणार असाल तर न्या. नाही म्हणतात. हळकुंड यामध्ये या आईची साध्या भोळ्या आईची येडी माया. वर चढून छोटी काढलाच. पिकले ठेव्यामध्ये. अजून 4-5 आहेत ठेवले. अगं राहू दे बास. पोरग ठेवले की तर त्याला द्या. तुमच्या बाबतीत हे असंच होत असणार ना. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामान भरणं सुरू असतं. हे घेऊन जा आणि ते घेऊन जा. तर पाहिलं ना तुम्ही, अगदी हाताला येत नव्हता तर वर चढून तिने तो चिकू काढलेला आहे. आठवडाभर आम्ही खूप चिकू खाल्ले आणि अगदी गोड रसरशीत चिकू आहेत ते. आणि आता फायनली निघालो. आणि हो, आई अण्णा आणि बहीण मात्र जाम खुश होती की प्रीतीश राहतो इकडे. रड की जरा मग मे करून. अजिबात रड नाही. मी म्हटलं आठवण येईल का रे तुला. अजिबात येत नाही म्हणते. राहत एवढंच आहे. पुन्हा 2 वर्ष एकदम बिझी होणार तू. बाय. चला बघतोय. मी मुद्दामच प्रीतीशला चिडत होते की रडतोयस का, रडना जरा रडना. हे असं सुरू होतं सगळं. तर लिटरली त्याने डोळे दाखवले की बघ बघ म्हणे मी नाही रडते, मी खुशी खुशी राहतोय, अजिबात पाणी नाही आहे डोळ्यामध्ये. तर चला फायनली निघाली मी त्याला सोडून. आणि तुम्हाला माहिती आहे प्रीतीश जेव्हा छोटा होता ना, अगदी 9-10 महिन्यांचा होता, तेव्हा मी त्याला गावी ठेवलं होतं आईकडे. बरोबर 11 महिने तो गावी होता. आता मी माहेरवरून सासरी निघालीये कारण मम्मी येणार आहेत माझ्यासोबत. तर चला त्यावरून रेडी आहेत. 2-3 वेळा त्यांचा फोन येऊन गेला तरी आम्ही अजून इकडेच आहोत. गावी आल्यापासून आठवडाभरात किती वेळा या ब्रिजवरून प्रवास केला. आज मात्र वेगळंच फील होत होतं कारण आता पुण्याला जायचं होतं ना. तर हे बघा, इथे पोहोचल्यानंतर ही जी काही नागिनीची पानं आहेत म्हणजेच खाऊची, ती सुद्धा जाता जाता तोडायची सुरू आहेत. सासूबाईसुद्धा तोडू लागायला मदत करतायत. आणखी एक की तुम्हाला आज मी माझ्या सासरच्या घराची टूर देते बरं का. चला दाखवणार आहे मी तुम्हाला की माझ्या सासूबाईंनी हे कसं बांधलेलं घर आहे. आणि हो, इथे सासूबाई एकट्या नाहीत राहत, तर त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझा मोठा दीर, माझी जाऊबाई आणि 2 मुलं आहेत त्यांना. तर हे सारं कुटुंब एकत्र इथे राहतात. मम्मी काही एकट्या नसतात. तर मला अशी कॉमेंट होती म्हणून मला सांगावंसं वाटलं. अधूनमधून मम्मी पुण्यालाही असतात आणि बऱ्याच जुन्या व्लॉग्समध्ये तुम्हाला त्या पाहायलाही मिळतील. हे काय आहे माहिती आहे, तर मम्मींची सूरपेटी आहे. त्या सूरपेटी शिकतायत. तर तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समधून नक्कीच त्यांनी बोललेलं भजन म्हणजेच या सूरपेटीसोबत गायलेलं भजन ऐकण्यास मिळेल. आणि हे बघा, चला दाखवते मी तुम्हाला घर कसं आहे. तर आत्ता मम्मी जिथे उभे होत्या ती बाहेरची रूम आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर ही एक छोटी बेडरूम आहे. आणि इथे पाठीमागे हे जे घर आहे मोठं असं पत्र्याचं शेड आहे प्रॉपर. तर हे शेतीच्या सामानासाठी बनवलेलं आहे. इथे द्राक्षबागेची औषधं आणि बाकी साहित्य आहे. ही जी रूम आहे आतमधली ही मम्मी यूज करतात. इथे साईडला एक कडाप्पामध्ये काढलेलं कपाट आहे ज्यामध्ये कपडे वगैरे ठेवले आहेत, अंथरूण पांघरुणं, आणि एक तिजोरी सुद्धा आहे मम्मींची. 2005 साली बांधलेलं हे घर आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की हे मम्मींनी त्यांच्या हिमतीवर बांधलेलं घर आहे. पहिल्यांदा आतमधल्या 2 खोल्या होत्या, त्यानंतर त्यांनी पुढे स्लॅब टाकून या 2 खोल्या वाढवलेल्या आहेत. आणि हे आहे घरातलं किचन. तर बघू शकता इथे आता जाऊबाई राहतात माझ्या, त्या नाही आहेत, त्या त्यांच्या माहेरी आहेत. आणि घर तसं छान ठेवलं आहे बघा. किचन ओटा हा पूर्वी ना आतमध्ये होता, आतल्या रूममध्ये माझं लग्न झालं तेव्हा. त्यानंतर तो असा बाहेर हवेला छानसा शिफ्ट करण्यात आलेला आहे. आणि ही गिरण आहे छोटीशी. आणि हे बघा, ही आहे आतमधली अजून एक बेडरूम जे माझा दीर आणि जाऊबाई यूज करतात. आणि हा आहे हॉल. तर कसं वाटतं तुम्हाला हे आमचं गावाकडचं घर? नक्की सांगा मला कॉमेंट करून. आणि सध्या जे काही गहू पिकले शेतामध्ये ते सुद्धा हॉलमध्येच ठेवण्यात आलं आहे. असंच असतं शेतकऱ्यांचं, कितीही घर मोठं असू द्या, सेपरेट शेतीचं सामान ठेवायला रूम असू द्या, घरभर शेतीचं सामान हे असायलाच हवं. आणि त्याशिवाय शेतकरी असलेल्याचं फील नाही येत. आणि तीच खरी संपत्ती असते ना शेतकऱ्याची.
चला, जो नकोसा वाटणारा परतीचा प्रवास आहे तो फायनली सुरू झाला आहे आणि जाता जाता पुन्हा मी माहेरच्या शेतामधूनच हा रस्ता जातो. तर राहुलनं म्हटलं, प्लीज 10 मिनटं द्या मला, उरलेले सगळे आवळे आम्ही दोघी मिळून तोडून घेऊन येतो. तर त्यांना रिक्वेस्ट करून मी ह्याशी पुन्हा शेतात आली आहे आणि आता हे उरलेले जे काही आवळे आहेत ना, हे सारे आता पुन्हा तोडणार आहे. तर हे बघा, मम्मीनी हे छान मला मदत केली आहे. अगदी आवळ्यांचा वर्षाव झाला आणि तुम्हाला माहिती आहे, हे आवळे तोडता तोडता चुकून माझ्याकडून या आवळ्याच्या झाडाची एक फांदी तुटली. इतकं वाईट वाटलं मला माहितीच नव्हतं की हे सुद्धा शेवग्याच्या झाडासारखं नाजूक असतं हे रोप, हे झाड. याच्यावरती चढू शकत नाही आपण किंवा खूप काही असं जोरानं ओढलं ना तर ते लगेच तुटतं. अगदीच सॉफ्ट असतात फांद्या त्याच्या. खूप सारे आवळे घेऊन पुन्हा आता निघालो. ड्रायव्हरला वेगळंच टेन्शन असतं ना की वेळेवर पोहोचायचं. अगदी ट्रॅफिकच्या वेळेत पुण्यात पोहोचतो आपण, मग ट्रॅफिक लागतं. तर हे सारं करता करता अगदी वेळेवर पोहोचलो बरं का. एका ठिकाणी चहाचा ब्रेक घेतला आणि 8, 8:15 अगदी घर गाठलेलं आहे आम्ही. हे बघा, सोसायटीमध्ये प्रवेश करते आणि ड्रायव्हरच्याही मनासारखं झालं की वेळेत घरीही आलो. रविवार होता आणि गुढीपाडवा. माहिती नाही की याच कारणामुळं की काय, पण ट्रॅफिक बिलकुल लागलं नाही. नाहीतर काय होतं, वर्किंग डेजला किंवा संडेला बऱ्यापैकी ट्रॅफिक लागतं. आज तसं काहीच झालं नाही. चला, पोहोचलो आम्ही सुखरूप. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.